आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झाले, तर उद्या म्हणजेच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। तारांकित प्रश्नोत्तरे तसेच लक्षवेधी सूचना अधिवेशनात चर्चेला येणार नाहीत। मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून आले। हा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याची चिन्हे आहेत। या अर्थसंकल्पात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत। भाजप आमदार पुढील 4 महिन्यांचा अर्थसंकल्प मांडणार आहेत, तर पूर्व अर्थसंकल्प जुलै महिन्यात मांडणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। महानंदचा अद्याप करार झालेला नाही। महानंदाबाबतचे आरोप खोटे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले। 27 फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन मंजुरी दिली जाईल, तर दुपारी अर्थमंत्री अजित पवार दोन्ही सभागृहात अर्थसंकल्प मांडतील। अधिकाऱ्यांनी सांगितले की 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या 4 महिन्यांच्या अंतरिम बजेटमध्ये खर्चाच्या तरतुदी केल्या जातील, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज आणि लोकसभा निवडणुकीवर झालेला खर्च यांचा समावेश असेल। महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे 5 दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार असून मंगळवारी राज्य सरकारतर्फे 2024 आणि 25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। हे अधिवेशन 1 मार्चपर्यंत चालू असून त्या दरम्यान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार निवडणुकीच्या वर्षात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे। वोट ऑन अकाउंट किंवा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजेच आर्थिक वर्षातील काही महिने किंवा नवनिर्वाचित सरकार सत्तेवर येईपर्यंत निधी खर्च करण्यासाठी सरकारकडून मागितलेली परवानगी। त्यानंतर नवनिर्वाचित सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करते। त्यानंतर राज्य सरकार जुलैमध्ये पुढील अधिवेशनात अंतरिम किंवा पूर्ण वाढीचा अर्थसंकल्प मांडेल। लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये आणि राज्याच्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार असल्याने लोकसंख्येच्या प्री-पोल सोप बजेटमध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।